काय बोललो तुम्ही बेटा? आबा करा निवेदन. काय आजचं निवेदन? काल काही मंडळींना पालकमंत्री अतुल सावे होऊ नयेत यासाठी प्रसारमाध्यमाशी आपले मत व्यक्त केले. परंतु माझं असं मत आहे की ओबीसी समाजातील माणूस, माळी समाजाचा माणूस या जालना जिल्ह्याचा पालकमंत्री होत असेल तर नक्कीच काही लोकांच्या पोटात तर दुखणारच आहे. अशा लोकांना मी सांगू इच्छितो की खरं तर निवडणुका होईपर्यंत तुम्हाला सर्व समाज चालत होते आणि निवडणुका संपल्या की पुन्हा तुम्ही जात दाखवायला सुरुवात केली आणि काही कार्यकर्त्यांना समोर करून, ओबीसी मधील घटकातील लोकांना समोर करून नामदार अतुल सावे यांना विरोध करणं हे अत्यंत चुकीचं आहे. कारण अतुल सावे हे अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठेनं काम करणारे एक नेते आहेत, ओबीसी समाजाचे नेते आहेत. गेल्या मंत्रिमंडळात त्यांनी उत्तम प्रकारे त्यांनी काम केले. आपला जालना जिल्ह्यामध्ये 2.5 वर्ष पालकमंत्री पद सांभाळताना त्यांनी सर्वांना न्याय देण्याचं काम केलंय. खरं तर माझ्या माहितीस्तव त्यांनी सर्व समाजाला, ओबीसीतील घटकातील सर्व समाजाला न्याय देण्याचं काम केलं आणि त्याच माणसाला त्रास देणं, कुठेतरी त्यांची गाडी अडवणं, स्वतःला गुत्तेदारी नाही मिळाली, स्वतःला कामं नाही मिळाले म्हणून त्यांना विरोध करायचा, त्यांची गाडी अडवायची, त्यांच्या पुढे घोषणा द्यायच्या आणि आता पुन्हा त्यांना पालकमंत्री करू नका अशी मागणी करणं मला तरी योग्य वाटत नाही. कारण की अशी गुत्तेदारी करणाऱ्या लोकांनी या अशा मागण्या करण्याचा त्यांना अधिकार सुद्धा नाही. जे विरोध करतायत ते शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि बाकीचे सगळे पदाधिकारी होते आणि त्यांनी विरोध केलेला आहे. खरं तर ते शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा ते गुत्तेदारी करणारे कार्यकर्ते, त्यांना गुत्तेदारीमध्ये कमी वाटा मिळाला म्हणून शिवसेना नाराज. खरं तर मी या जालन्याचे आमदार अर्जुनरावजी खोतकर साहेबांना सांगू इच्छितो की अशा कार्यकर्त्यांचे आपण कान टोचले पाहिजे. कारण आपल्याला सर्व समाजाने इथं मतदान केलेलं आहे आणि विशेषतः माळी समाजाने तुम्हाला भरभरून मतदान केल्याचं आम्हाला इथं निदर्शनात आले आणि तुमचे कार्यकर्ते जर माळी समाजाच्या एका नेत्याला, ओबीसी समाजाच्या नेत्याला जर टार्गेट करत असतील तर नक्कीच माळी समाजाची मनं येणाऱ्या काळात दुखावल्या जातील आणि तुम्हाला सुद्धा येणाऱ्या काळात त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळं अशा गुत्तेदारी करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि अशा स्वार्थी कार्यकर्त्यांना आपण थांबवलं पाहिजे आणि कुठेतरी अतुल सावे साहेबांना विरोध करून प्रसिद्धी मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हा त्यांनी थांबवला पाहिजे आणि खोतकर साहेबांनी त्यांना त्यांचे कान टोचून त्यांना थांबवण्याचं काम केलं पाहिजे. ओके.